चाचा ते पहिलं डिंक लाडू कसं बनवायचे हो तुमच्या काळात, जुन्या काळात? ते तुला सांगितलं का आता मग? कसं कसं म्हणलं तुम्ही? खोबरं किसायचं, खोबरं किसायचं, भाजायचं, खोबरं किसून भाजायचं. बर. खारीक हां खारीक कुटायची, मग खोबरं कुटायचं, त्याच्यात हे करायचं, खोबरं किसून कुच करून घ्यायचं, नाही तसंच कुसून हे करायचं, त्याला कालवायचं. डिंकाचा लाडू म्हणायचं त्याला. हा, आणि खारीक कुटायची, खारीक कुटायची उकळात. हा, खारीक कुटायची खारीक. हां आणि परत ते डिंक तळायचा. बर. तुपात तळायचं त्याला ना, तुपात गावरान तुपात पूर्ण एकदम फुटूस तो डिंक तळायचं हा, एकदम. असं 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 डिंक असल्यानंतर कडक कडक. एवढा तुकडा असताना एवढा मोठा होता त्याचा, तळल्यावर तुपात तळायचं. ते फुगलं नायलन म्हणी हा, फुलतं. हा फुलतं असं. बर. मग ते तळायचं त्याला, ते तळून घ्यायचं. ते तळल्याच्या नंतर मग ते हे आपल्या ते एक असं काय त्यात हा, तूप तूप तेल नाही, तुपातच सगळं करायचं, तेल नाही टाकायचं, तुपातच. खजूर खारी बी करून घ्यायची, भाजून घ्यायची, तुपात भाजायची. साधन अशी भाजून घ्यायची आणि मग कुटायची तिला. आणि ते खोबरं किसून घालून घ्यायचं तुपात, थोडं साधन हे करायचं. परत हे बडीशेप थोडी टाकायची, ओवा, बडीशेप, परत ते शेपा आणि ते काय त्याला काहीतरी माहिती आहे, दुसरे क्रीम टाकायची आमची आई बरं. आणि मग ते सगळं कुटायचं एक ठिकाणी, आणि मग त्याच्यात कुटायचं, एक जीव करायचा असा एकदम. एक जीव करायचं, म्हणजे उकळीत कुठून तवा बारीक बनवायची, कुटायचं खोलबत्यात. तवा मिक्सरचा विषयच नव्हता की, खलबत्त्यातच कुठे होतो आम्ही. तवा पण ती किती बारीक कुटायची माणसं. हा, चांगलं माहिती खलबत्त्यामध्ये. नंतर काय उकळामध्ये कुठे खेडेगाव उकाळ मुसळा असायचं ना, भात कांडायचे, मोठं उकाळ असतं. उकाळ असं भात कांडायचे. आपल्याकडे ये ना मुसाळ आहे ना आपल्याकडे घरी आहे का तुमच्या? हा, बर. तेवढं देऊन टाका मला. कशाला? मुसाळ काय करायचं? नको 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 आपल्याला नको. माहिती आहे का? सगळं कुठून घेतलं? कुटायचं, त्यात गुळ कालवायचा. गुळ गुळ आता साखर टाकते बहुतेक मला. काय साखर टाकल्यावर कडक होतं रे ती. नाही ते कडक होतं साखर, गुळाने कसं मऊ होतं. मग होतं गुळा ना, साखरेत कडक होतं. बर. साखरेला कडकपणा असतो ना. पहिलं ओरिजिनल म्हणायचं खाणं, original. याला म्हणायचं लाल डिंक लाडू. लाल गुळ आणायचे, मग ते गुळ टाकायचे, त्याच्यात कालून ठेवायचं, त्याला मुरून द्यायचं आणि मग लाडू मारायचे. किती वेळ मोरायचं? त्याला मग 2-2.5 तास मुरून देतात. पण तुम्हाला कळत होतं का तेव्हा तुमची आई बनवायची तेव्हा? हा, मग माझ्या हाताने करायचं, मग मी नंतर करायला लागलो. बर. फक्त आमची आई सांगायची, मग ते सामान आणायचं सगळं आणि मग करायचं. त्याला म्हणायचे एकदम देशी गावरान ह्याचं आपला डिंक लाडूच की. आणि आता हॉटेलात मिळते ते, मग कशा डिंक लाडू? अहो साखरेचा पाक म्हणा की त्याला, कच्चा साखरेचा पाक. काय काय साखर टाकतो आता, पहिले गुळाची करायची, त्याच्यात काय ते लाडा वगैरे टाकायची. काय गावरातच टाकायचं, आपल्याला गावरात टाकायचं, गायचं हा, गावरान तूप घरी काढायचं. मिळतं मी ना डिंक लाडू आज बांधला पण तयार केलं नाही गुळानं, हे पाकानं. हे किती दिवस ठेवायचं मुरायला? एकच दिवस ठेवायचं मुरून. कसं लागायचं तसला? तर पहिल्या पद्धतीच कुठलं मिळालं आपल्याला आता?